निघाला विषय खुर्ची डोक्यात जाण्याचा. खुर्ची डोक्यात गेल्यावरती काही नवोदित JMFC 70 आणि 75 वर्षाच्या वकिलाची ज्यांनी 50 वर्ष आपल्या चपला आपले बुटं घासल्यात कोर्टामध्ये, त्यांच्याशी ज्या पद्धतीनं वागतात ते चुकीचं होतं. आणि म्हणून आजच आता मी बसल्या बसल्या मेसेजेस आले की एका आमच्या न्यायालयाचं नाव घेत नाही, कारण की आता मला पूर्ण देशातले सगळे मेसेजेस असतात. एका न्यायमूर्तींनी एका ज्युनियर वकिलाला एवढं झापलं की तो बिचारा कोर्टामध्येच बेशुद्ध पडला. मी नेहमीच म्हणत असतो आणि मी स्वतः फॉलोही करतो की कोर्टातलं जे वातावरण आहे ते खेळीमेळीचं असलं पाहिजे. वकील आणि न्यायाधीश हे दोघंही दे आर को इक्वल पार्टनर्स और रादर दे आर टू व्हील्स ऑफ द गोल्डन चॅरियट ऑफ जस्टिस. दोघेही समान आहेत. आणि वकिलांना खरा वागणूक देऊन तुम्हाला ठीक आहे तुमचा इगो सॅटिस्फाय होत असेल, परंतु हे तुमचं काम नाही आहे. आणि म्हणून सर्व न्यायाधीशांनाही माझी विनंती आहे की कृपा करून खुर्ची डोक्यात जाऊ नका देऊ. खुर्च्या ज्या आहे मग त्या आमच्या कलेक्टर साहेबांची असो किंवा